मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक पदाच्या ज्या जागा निघालेल्या आहेत, यामध्ये मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ यामध्ये क्लर्क या पदासाठी नवीन जी भरती निघालेली आहे, त्यामध्ये सध्या शॉर्टलिस्ट पद्धत काय आहे, नेमकी शॉर्टलिस्ट कशा पद्धतीनं लावली जाणार आहे, त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या अगोदर जर आपण पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी जागेसंदर्भामध्ये संपूर्ण माहिती पाहू शकता. अत्यंत जास्त जागा आहेत या ठिकाणी. बॉम्बे हायकोर्टमध्ये सर्वात जास्त जागा 830 जागा आहेत. नागपूर बेंचमध्ये 166 आहेत आणि औरंगाबादमध्ये मित्रांनो 336 जागा आहेत. अशा पद्धतीनं 1332 पदांची ही जाहिरात असणार आहे. इतिहासामधील सर्वात मोठी जाहिरात. आणि यामध्ये या अगोदर तुम्ही जर पाहिलं असेल तर कोणतेही खंडपीठ असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल किंवा मुंबई उच्च न्यायालय असेल, यामध्ये जी जाहिरात आलेली असेल तर त्यासाठी शॉर्टलिस्ट ही पद्धत कंपल्सरी असते मित्रांनो. तर आता ही जी नवीन जाहिरात आहे, का या जाहिरातीमध्ये शॉर्टलिस्ट पद्धत आहे का? असेल तर कशा पद्धतीने शॉर्टलिस्ट लावली जाणार आहे, ती माहिती आपल्याला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो माहिती दिलेली आहे. जाहिरातीमध्ये शॉर्टलिस्ट बद्दल तुम्ही पाहू शकता काय सांगण्यात आलेले आहे. द सिलेक्शन कमिटी रिझर्व द राइट्स अडॉप्ट अप्रोप्रिएट मेथड्स ऑर मेथड फॉर शॉर्टलिस्ट लिस्टिंग द कॅन्डिडेट्स ॲट एनी स्टेज. तर या ठिकाणी शॉर्टलिस्ट करायचे संपूर्ण अधिकार त्या कमिटीच्या हातामध्ये आहेत. म्हणजेच एकंदरीत न्यायालयांच्या हातामध्ये आहे की शॉर्टलिस्ट मेथड ठेवायची किंवा नाही. या अगोदर जर मित्रांनो आपण पाहिलं, या अगोदरच्या जाहिरातीमध्ये जे 129 जागांसाठी भरती आली होती गेल्या वर्षी, तर त्यामध्ये मित्रांनो शॉर्टलिस्ट ही पद्धत नव्हती. तर आता सुद्धा मला या ठिकाणी 100% गॅरंटी आहे की यावेळेस सुद्धा शॉर्टलिस्ट मेथड असणार नाही. कारण सर्वच कॅन्डिडेट्सला आता ही एक्झाम देता येईल. कारण आपण जर पाहिलं जी फीस आहे मित्रांनो, एका विद्यार्थ्याची फॉर्म भरायची 1000 रुपये फीस आहे. हे मुद्दा आहे. आणि याच्या अगोदरचं जर पाहिलं तो सुद्धा आहे की त्यामध्ये शॉर्टलिस्ट पद्धत त्यांनी ठेवलेली नव्हती. तर सेम यावेळेस सुद्धा शॉर्टलिस्ट पद्धत असणार नाही. जरी शॉर्टलिस्ट पद्धत असेल तर त्याची माहिती आपण ह्या ठिकाणी मित्रांनो तुमच्यासाठी माहिती काढून आपण जे काही आपलं वेबिनार आपण ठेवलेलं आहे 14 तारखेला रात्री 8 वाजता त्या वेबिनारमध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं आपण या ठिकाणी आन्सर देणार आहात. तर त्यासाठी जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही जॉईन व्हा. कारण फीस एकदम कमी ठेवलेली आहे. फीस ठेवायची नव्हती, परंतु ते वेबसाईट जे आपण वेबिनार घेत असतो तर त्या ठिकाणी काही ना काही फीस आपल्याला ठेवावंच लागते. त्याच्यामुळं आपण या ठिकाणी फक्त 21 रुपये फीस ठेवलेली आहे. तर तेवढी फीस भरायची आणि बिंदास जॉईन व्हायचं आणि संपूर्ण फॉर्म बद्दल तुम्हाला पूर्ण माहिती त्या ठिकाणी दिली जाणार आहे. आणि 15 तारखेपासून फ्रेशली तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. म्हणजे कोणतीही तुम्हाला आता अडचण येणार नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि एकदाच येणार आहे, एडिट होणार नाही. त्याच्यामुळं काळजीपूर्वक तुम्ही फॉर्म भरणं अत्यंत आवश्यक आहे. जागा जास्त आहेत आणि नंतर तुम्हाला परत संधी मिळणार नाही. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा मित्रांनो आपण ओपन केलेले आहे की त्यामध्ये ऑथेंटिक डाटा आपण अपलोड करत असतो. तर त्या ठिकाणी त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा.